आहे यात्रेचा ब्लॉग. आणि आता आम्ही चाललेलो आहे आमच्या गावाला, कारण आमच्या गावाचीच यात्रा आहे. वाल्ले गाईज, वाल्ले. अँड आता आम्ही चाललेलो आहे गावाला. पोहोचल्यानंतर आम्ही थोड्या वेळाने जाणार आहे यात्रेत. आता आम्ही ऑन द वे. आणि ही आमची गँग आहे, बघू शकता. अरे आंटी आंटी थोडे इकडे हो. हे बघा गाईज, हे आहेत आमच्या आंटी आहेत. आणि ही जिथे तिथे मध्ये करणारी माझी बहीण, ही ब्राऊन शर्ट वाली. आणि हे माझे पप्पा आहेत, हे माझे पप्पा आहेत. आणि हा माझा काका आहे जो ड्रायव्हिंग करतो गाईज. सो त्यामुळे मी तुमच्याशी बोलू नाही शकत, त्यामुळे तो खूप काय काय बोलतो, पण तुम्हाला तो बोलू नाही शकत. आता तो ड्रायव्हिंग करतोय म्हणून गाईज. आणि भेटायची ती पण नाही भेटायची. सांगते ना, थांब ना. हे आमचे काकी आहेत आणि ते आमची समृद्धी ऐकतोय. ह्या दोघी पण खूप फनी आहेत गाईज. आय होप की तुम्हाला ह्या ब्लॉग मध्ये माझं खूप हसायला येईल. आणि हसत खेळत हा ब्लॉग बघा तुम्ही. गाईज हे माझे पप्पा गाईज. हा माझा फर्स्ट ब्लॉग आहे, मला हसायला का नाही येणार गाईज. आणि हर एका छोट्यापासून आपण मोठ्यापर्यंत जायलाच पाहिजे. हा माझा फर्स्ट ब्लॉग आहे, पण मी त्याच्यात कॉन्फिडन्स दाखवते, कारण मला माहिती आहे की मी छोटीशी सुरुवात माझी मोठ्यापर्यंत जाईलच. आणि प्लीज सपोर्ट द्या गाईज, मला खूप सारा सपोर्ट द्या. सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, भरभरून प्रेम द्या मला गाईज, सपोर्ट करा. आणि आता इथे आम्ही घाटात आलो ना. हा आम्ही घाटात आलो आता. बोगदेव घाट आहे हा, तुम्ही दिसूच शकतो, बघूच शकता तुम्ही. असं मनाई नाही तुम्हाला बघायला. आणि हा आमचा सनी काका जो नुसता मस्करी करत असतो. आणि पण ह्याच्या जोकवरती कोण हसत नाही. काहीच आता हे आमच्या घरचे असे गाडी बिडी चालवतात ना, अशी बोलत बसतात, बोंबलत बस वगैरे. त्याचं तुम्ही त्याला दुर्लक्ष करा गाईस तुम्ही. हाच आहे तो, हाच. बघा मस्त गाडी चालवतोय, याला काहीच टेन्शन नाही, नुसतं फ्रीली शिव्या बिव्या देत असतो. माझ्या पप्पांना आता फोन आलेला आहे. हॅलो, पुढं थार चालू आहे. हॅलो, हॅलो. गाईच्या आमच्या घरच्या अशीच मस्करी करत असतात. सो प्लीज, तुम्हाला वाटलंच असेल माझं तोंड बघावं, सो तुम्ही बघूनच घ्या आता एकदाच. कारण आता मी तुम्हाला घाटच दाखवणार आहे. सो तुम्ही माझं एकदाच तोंड बघून घ्या गाईज. तुम्ही किती क्यूट दिसते ना गाइस, मला नक्कीच कमेंट मध्ये सांगा मी कितनी क्यूट दिसते. आणि अभी हम जा रहे हैं और हम गाँव को जाने के बाद भी तुम्हें दिखाएंगे गाइस. ऐसे मत समझो कि मैं हिंदी हूँ, मैं मराठी हूँ. हमारी मातृभाषा मराठी है, पर मैं ऐसे अधून मधून हिंदी बोलती हूँ. अधून मधून गाइस आप देख सकते हो, यहाँ हमारी फॅमिली वाले. सो गाइस, स्वागत आहे तुमचं परत माझ्या ब्लॉग मध्ये. आणि आता मी चाललेली आहे हॉटेलमध्ये. चला, आम्हाला थोडंसं चहा पाणी प्यायचं आहे. A few moments later. आमचा चहा अशा पद्धतीने आलेला आहे. काय नूडल्स ते नव्हतं खाल्लं. आणि आता मी पहिल्या वेळी चहा पिणार आहे आणि मग ब्लॉगला सुरुवात करणार आहे. मग मला जरा तरतरी येईल, गाडीत बसून लय बोर होणार, तर मी ब्लॉग स्टार्ट करणार. काय हे आमचं माकड बघा कसं दिसले, माकड. आणि गाईस, आता मला मस्त विंडो सीट मिळालेली आहे, पण मांडीवाली सीट. मांडीवाली विंडो मांडी विथ गादी, मांडी विथ विंडो. मेरे जान गाईस. अरे दुसऱ्यांच्या गाडीत काय तुझं लक्ष. आणि आता सगळे केस उडतात माझ्या. काय
आणि माझा अवतार बघू शकता तुम्ही कसं झालेला आहे. आणि बाहेरचा नजारा पण खूप वेगळाच आहे. वेगळाच म्हणजे दरवेळेस असं तसंच आहे, पण माझ्यासाठी खूप वेगळा आहे. आता बघू शकता तुम्ही बाहेरचा नजारा असे पटपट. ती ट्रक मला त्यांचं खूप इरिटेड होतं. पेव 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 मोठं कुठे बसले तुम्ही फक्त बघू शकता. आणि आमच्याकडे जागा कमी आहे. आमचे ड्रायव्हर चेंज झालेले आहे. त्याच्या जागी आले माझे पप्पा. गाईज ब्रेकिंग न्यूज गाईज. बस सबस्क्रायबर तुला अनसबस्क्राईब करतील एवढे एक्स्ट्रा करतील. ज्यादा बकबक मत कर, समझा ना? तुझसे पूछा किसने? हा तुझे फालतू जोक होते त्याच्यावरती सनी काका हसले, त्यामुळे सगळेच हसले. काकी नाही हसले. काकीला कळलंच नाही मी काय बोलले. काकींना आता आलेले आहे अशी नील साडी. मी तुझ्या ह्याला फॉलो करते आणि सबस्क्राईब करते. Guys, मी ज्या मांडीवरती बसली ती हीच मांडी आहे. मांडी आहे का? दॅट ते वॉट एव्हर यार. कैरे बघ किती लागली. गाईज एवढं सगळं होऊन पण आमच्या घरच्यांचं लक्ष कुठे आहे? कैऱ्यांवर. वा 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 वा. घरची चिंता असून म्हणून चिंता इकडे घेतली. गाईज तुम्हाला माहिती आहे आमच्या घरच्यांना जास्त आम्हाला interest कारल्याला कशात आहे? लागते काकी चिंच. आमच्या घरात आणली बाई त्या दिवशी विकत. आमच्या घरात जास्त इंटरेस्ट 40 रुपये किलो. इमली बिन फोडलेली घरी गोड. आणली, त्याला फोडली, मीठ लावून त्याचा आणि गोळा कैरी करून मध्ये ठेवला. जास्त आहे आणि कमीत कमी आंबा पण. यस इतक्यातच. मला कारल्याला आवडती. मी भरून करते ना कारलं. येस गाय. कारल्याला बघू शकतो तुम्ही बाहेरचा नजारा खूप भारी असं आवडते मला, चिरून आवडते. माझं कसलं कारलं आणलेलं. सनी काका जरा माग बा. गाईस गाईज तुम्ही बघू शकता आमच्या घरच्या असे अँटिक आहेत. आता तुम्ही गावाला गेले तर तुम्ही स्वतःहूनच कमेंट करता किती अँटिक. हा गाईज काका त्याला टिंगला गेला. तुम्ही आमच्या सोन्या काकाला बघा फक्त. तो आता तुम्हाला सगळ्यात जास्त अँटिक वाटेल, त्याच्यामुळे तुम्ही खूप हसताल. आणि तो पुढे गेलाय, नाही तर तो आता गाडीत असता तर धिंगाणाच झाला असता. इतका सारा तो जोक्स करतो आणि त्याचे जोक्स त्याला कधी कधी ते असे पडतात, पण कधी कधी नाही म्हणजे सारखं हसतात लोक, पण कधीतरी त्याचे असे जोक हे होतात, फेल होतात. पण काय हरकत नाही, तो ऍटलीस्ट जोक करायचं ट्राय तरी करतो. गाईज असे गाड्या चाललेत ना पॅ पॅ पू पू करत, मला बिलकुल त्रास होतोय. हे म्हणजे ह्यांना स्वतःचं आयुष्य जगायचं असतं, ह्यांना दुसऱ्यांची केअर नसते बिलकुल. आणि बघू शकता ही गाडी. गाईज गाडीचा नंबर नाही दाखवू शकत आम्ही. नवीन आहे मला भाऊ. गाईज माझ्या पप्पाला त्याच्याची खूप नफरत आहे त्याच्यासोबत. तकलीफ होते माझ्या पप्पांना. गाईज तुम्हाला माहितीये आमची फॅमिली आहे ना, स्वीट फॅमिली नाही, मेंटल फॅमिली. आले ना मी पण मेंटल आहे, पण मेंटल फॅमिली एवढं मला बोलायचं. कारण स्वीट फॅमिली जर मेंटल. हा आंटी समज रे हो. गाईज आणि तुम्ही मला जसं युट्यूबला प्रेम द्याल तसंच मला इंस्टाग्राम वरती पण प्रेम द्या. इंस्टाला देतो तसं युट्यूबला द्या म्हण. हा सॉरी, जसं इंस्टाला देतो तसं युट्यूबला पण द्या. पण आपण हा ब्लॉग युट्यूबला टाकू ना. हो पण तू इंस्टाला तुला बघतात ना, मग आता युट्यूबला बघणार नवीन म्हणल्यावर ती बोलती ते बरोबर आहे ना. येस 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 गाईज. आणि ज्यांनी इंस्टाग्राम डाउनलोड केलं नसेल त्यांनी पटकन डाउनलोड करा, फक्त आणि फक्त माझ्यासाठी. गाईज आमच्यापासून सुरुवात करायची होती का ब्लॉगची का? गाईज सगळ्याची सुरुवात आपल्या फॅमिली पासूनच केली पाहिजे. का नाही करायची आणि मुळात आपल्या फॅमिली पासून. गाईज मी एवढी शुद्ध बोलते आणि गाईज मी एवढी शुद्ध बोलते, पण मी एवढी शुद्ध नाही. माझी गावठी भाषा आहे, तुम्ही येऊन बघा माझ्या घरात, तुम्हाला कळेल मी किती शुद्ध आहे. असं केलं की नेमकं ते तोंड कुठं तर जाऊन. हे आता सगळ्यात जास्त जोक करतोय. मी तुझी आंटी आहे का तुझ्या पप्पाची आंटी? हा ते क्लिअर झालंय माझ्या सिस्टर पप्पांच्या आंटी म्हणजे आपण काकी
काकी आपण काकी आहेत माझ्या पप्पांची सख्या आणि ह्यांचे ही आणि हा पोरगा आहे आणि ही पोरगी आहे आणि आम्ही ह्यांचे पोर आहे. हे आमचे पप्पा आहेत माझे आणि हे तुमच्या पागल सुमारे. तुम्ही मला पागल बोलते काय? तुम्ही नक्कीच कमेंट मध्ये सांगा मी पागल का माझी बहीण पागल आहे. आय होप माझी बहीणच पागल आहे पण तरी तुमच्या तोंडात ना ऐकलं तर मला भरपूर प्रेम मिळेल आणि मी जाड होईल. मला तर काही समजेना. मला वाटलं ब्रेक फेल झालं 2 मिनिटासाठी पण टायर फुटले. आता एक मोठावाला सीन झालेला आहे. तुम्हाला कळतच असेल आम्ही इथे थांबलोय का तर आमच्या गाडीचा टायर पूर्णपैकी फुटलेला आहे. माझे पप्पा ड्राईव्ह करत होते आणि गाडी अशी झाली. माझ्या पप्पांनी नशीब ते कंट्रोल केला आणि आता गाडीचं ते बसवतायत. तुम्ही बघू शकता बसवतायत खूप फुटला जोरात टायर. आणि बरं आमच्याकडे टायर पण होता. काहीच खरंच इतकी अवघड सिच्युएशन फक्त माझे पप्पाच कंट्रोल करू शकतात. देवाची कृपा आहे गाईज खरंच आमच्यावर. गाईज आम्ही असं इथे थांबलोय खूप घाणवाली गाडी. गाईज आणि गाईज तुम्हाला एक दाखवू या आमच्या काकी आहेत ना नुसते जिथं जातील तिथं मिसरीच असतात. आता गाइस बिग वाला सीन इधर मैटर हुआ है और हमारी काकी मिस्री छूटेगा नहीं. और गाइस हमारे काकी का काइस दर्द हुआ था और अभी मेरे काकी को ऐसे तरतरी आएगी ना मिश्री खाने के बाद इसलिए मेरे काकी मिश्री खा रहे हैं. समृद्धी आपका जरा हेयर स्टाईल झाली. हे गाइस आता आम्ही पोहोचलेलो आहे. त्या माझ्या रित्ती काकी आहेत माझ्या फेवरेट काकी. आमचं काकी आहे. आणि हा आमचा आजू आहे. या गाइस खायला. गाइस आता आम्ही थोड्या वेळाने ब्लॉग घेईल. आता आम्हाला थोडंसं फ्रेश व्हायचंय तरी एकदा आम्ही तुम्हाला बाहेरचं दाखवू. ही आहे आमची आई. आई हाय बोल. ब्लॉग चालू आहे. हे तर तुम्हाला आमच्या काकी तर माहितीच आहे. ती आहेत आमच्या माई. ते पाहू शकता. ह्या पण आमच्या पप्पांच्या काकी आहेत आणि ही आमच्या पप्पांची मम्मी आहे आणि युट्यूबला टाकणार आहे. हे आमच्या पण पप्पांच्या काकी आहेत आणि हे आमच्या पप्पांचे पप्पा म्हणजे आमचे आबा. आबा 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 इग्नोर कर रे. हाय बोला. गाइस हे माझे लय लाड करतात आबा. तर हे आमच्या पप्पांचे पप्पा आणि हे आमच्या पप्पांची मम्मी. हे आमच्या पप्पांच्या काकी. आपण काकी. आई थांब जरा. हाय गाइस. हॅलो. हे कात्रजला राहतात पण हे यात्रेसाठी आलेत खूप लवकर. चला आता आपण नंतर भेटूया. A few moments later. आमच्या घरातले मेंबर दाखवते गाईस. हे बघा पूर्ण राडाचे गाई. आता आमचं सोन्या काका इथं. तुम्ही आमच्या सोन्या काकाला बघा. आमचे सोन्या काका जिथे जाईल तिथे नुसता हसवत असतो माणसांना. सो तुम्ही आता बघा तुम्ही पण हसताल. आणि लेट्स गो. आता मी तुम्हाला माझ्या गावाची ओळख करून देते. फर्स्ट चप्पल इज इम्पॉर्टंट इन गाव. चप्पल खूप इम्पॉर्टंट आहे गावाला जाण्यासाठी. आणि आता तुम्हाला दाखवते मी आमच्या गावाकडचं सगळ्यात मोठं नारळाचं झाड. आणि इथे पण थोडेसे फुलं वगैरे आणि बघू शकता तुम्ही इथं पण आमचे असे फुलं बिलं आहेत. बघू शकता. आणि आमच्या आईला पण बघू शकता. गाईज आता ब्लॉग काढणं हा शहाणपणा आहे का तुम्ही मला प्लीज सांगा. अगं आई आता आली ना सावली. गाईज माझ्या घरचे मला खूप ओरडायला लागलेत मी उन्हात फिरते म्हणून. सो आता हे बघा हा आमचा आदू आहे. हा बघा गाडी लावा एक स्टँडवर 2 स्टँडवर सॉरी. हे बघा बघा याची क्यूट स्माईल. आदू माझं बर्दर आहे. माझं बर्दर ऍक्च्युली ब्रदर आहे पण मी याला बर्दर म्हणते. आणि गाईज असेच आता लोक यायला लागलेत इथून यात्रेतून आणि आम्ही पण जाणार आहे आता थोड्या वेळातच.
बघू शकता इथे सगळ्यांच्या चपला अशा जमा झालेल्या आहेत. इथे वाट्यावर बसले, तिच्या आतमध्ये घर आहे आणि इथे माझी बहीण आहे. आणि गाईज तुम्हाला मला बघायचं आहे का? चांद से रोशन चेहरा, खुशियों का रंग सुनहरा. चला आधी तिथे एक सेकंड, मी माझ्या मम्मी पाशी जाते. सॉरी, माझ्या बहिणी पाशी जाते. माझी मम्मी लोणंदला गेलेली आहे. मटन खायला यायचं असेल तर या. देखो ना गाइस, देखो ना फोन में कुछ चल रहा है ना गाइस, देखो ना. आणि गाईच आता ही मी आहे. फुलो थांबा. ही पण आमच्या फॅमिली मेंबरच आहेत हे सगळे पण. आणि तुम्ही बघू शकता या आहेत चेतन काकाची मम्मी, हे आहेत चेतन काकाचे पप्पा, चेतन काकाची आजी आणि चेतन काकाच आमचा गायब झालेला आहे. बघू शकता सगळेच आहेत पण चेतन काकाच गायब आहे. बघू शकता तो बँकेत आहे. हा तो आहे जिथं कुठं. पण यांची फॅमिली मेंबर्सला भेटून मला खूप चांगलं वाटलं. बघू शकता हे मस्त मंदिरात जाऊन आलेले आहेत पहिलंच, पण अजून आम्ही नाही गेलोय. हे बघा हा आमचा आदू. आजी हाय बोला, हाय करा. काय करणार आहे? तुम्ही पण करा हाय. आमच्या गावात ह्यांना खूप मान देतात गाईज. हा हे ढोल वाजवतात गाईज. खरंच हे बघा हा तर नुसता उड्या मारत असतो. A few moments later. काय आमचं सॉरी काका ज्याच्याबद्दल मी तुम्हाला गाडीत सांगत होते. आमचे ब्लॉगर वरडती, काढतो. आमचे ब्लॉगर वरडती. काय झालं नुसतं चिमटे काढत. अरे ब्लॉग खराब करायचं तिथं आपला व्हिडिओ नाही आला पाहिजे. असतील काय मला शुगर नाही पण मी गावाला खूप बरं वाटतं. नाहीतर ते गोड खाऊन ना करणार आहे. तो तर काय क्लायमॅक्स आम्ही बाकी आहे. लोणंदला आहे. काय बाकी तुमचा पोरगा मंदिरात चाललोय. आमचा आजू पण आलाय. A few moments later. हे गाईज बघू शकता आम्ही आलेलो आहे आता इथे. खूप मोठं मंदिर आहे आणि हे आता तर काहीच नाही. रात्री तुम्ही जेव्हा बघता तेव्हा हे मोकळं आहे आता. हा आता खूप मोकळं, आता काहीच नाहीये हे. पण रात्री बघताना हे सगळं भरलेलं असेल. बघा शब्द आहे माझ्या. आमच्या सोबत आदित्य पण आलं. आमच्यासोबत आजू पण आलेला आहे. चलो आज जाऊया. चला आता आतमध्ये जाऊया. बघा आम्ही आलेलो आहे इथे. आता आपण आतमध्ये जाऊया. डोळ्यातलं पाणी यायला लागले एवढं ऊन आहे. हा ते बघा खरंच माझ्या डोळ्यातलं पाणी यायला लागलं. कडक ऊन आहे की तुम्ही हा दाखवलं चल तो म्हणते त्यांना ते हे दाखव. आता आम्ही आलेलो आहे गाईज इथे.
तर बाय बाय. तुम्ही पण दर्शन घ्या गाईस. गाईस बघू शकते एवढं मोठं हे मंदिर आहे. अजून मागे पण आहे आणि आमचा आजू आहे आणि माझी पप्पा आहे आणि माझी बहीण 12 वाड्यांच्या सर्व पालखी आहेत. आणि हे आमच्या आप्पा आहेत, माझ्या पप्पांचे सगळे काका. आणि संध्याकाळी इथे खूप गर्दी होणार आहे. आता तुम्ही जेवढं मोकळा बघता येतात एवढं मोकळं काहीच नसतं, सगळं भरलेलं असून संध्याकाळी आम्ही तुम्हाला आणि गाईच मला खरं सांगायचं म्हटलं तर आता आम्ही इथं आलेलो आहे. बट अँड गाईज आता आम्ही घरी जाऊ आणि मग तुम्हाला पुढचा क्लिक दाखवू. हे बघा चाललंय आता आम्ही घरी. दर्शन झालंय आणि संध्याकाळी परत यायचंय. येस. तर स्वर आता थकले म्हणून ती ब्लॉग मध्ये नाही बोलते, मी बोलतीये. तर मंडळी निघाली आहे, अजून मागे पण आहे. देखो ना गाइस, देखो ना गाइस. तो अब हम रात को आएंगे. लोक आता खाता पिता आहेत पण मला काही नको आहे. तिथे लस्सीचा कार्यक्रम चाललाय. पिझ्झा पण आणि आदित्य माझा पितोय. सगळे मँगोच पितोय. मँगो लस्सी. मला कोल्ड्रिंक्स नाही आवडत म्हणून मी नाही पिते. पण तो चालू आहे कार्यक्रम. आदित्यचा हळूहळू चालू आहे. होऊ शकताय गाईस तुम्ही. चला गाईस आता आपण मर्याईच्या मंदिरात भेटूया. आमच्या मर्याईच्या आमच्या कुलदैवतच्या मरी माताच्या मंदिरात. बघू शकता तुम्ही हे त्यांचं मंदिर आहे. आणि आता मी ह्याचं एंटर करून तुम्हाला दाखवते हे कसं आहे. इथून असं आतमध्ये असं गेल्यावरती इथे हे मरीमाताचं मस्त साचं देवत आहे आमची. आणि इथून येताना कधीच असं सरळ येऊ नये, असं उलट येऊनच यावं. आणि लय भारी आहे हे मंदिर आहे. तिथे तुम्ही कोणतीही विश मागा लगेच पुरे होईल. सो गाईज आता आम्ही आलेलो आहे मरी माताच्या तिथून डायरेक्ट वरच्या घरात. आणि हे घर आहे असं. इथे हे वगैरे आहे आणि ही बेडरूम आहे आणि वरती टेरेसची जागा आहे. आणि इथं असंच मोकळी जागा हा हॉल आहे. आणि तुम्ही आता आमच्या नवीन मंडळीला भेटा. ही आहे आमची आत्तू, पिंकी आत्तू नाव आहे हिचं. म्हणजे नाव तिचं, माझं नाव जयश्री आहे. हा हिचं नाव जयश्री. पण आम्ही तिला लाडाने पिंकी आत्तू बोलते. ही माझी आत्तू आहे. एक आहेत ते आता कुठेतरी गेले नंतर. ही आमची मिनी मॅम. हॅलो गाईज, हे आमच्या काका लोक आहेत. असे एकदम यू करतात ते. हो ते आता गेले बघा किती फास्ट मध्ये. असं मंदिरात ते असं लवकर जाणार आहेत. आम्ही अजून आवरलं सुद्धा नाहीये. आता आम्ही आवरून जाणार आहे. आपण जाऊ. A few moments later. हॅलो गाईज, आता स्वागत आहे तुमचं परत माझ्या ब्लॉग मध्ये. आणि आता आम्ही एकदम असे रेडी झालेलो आहोत आणि आता आम्ही जाणार आहोत कुठं? मंदिरात. येस, आता तयारी सुरू झाली आमच्या. हा, शिवाय ऍड झाली. तिचे मम्मी पप्पा तुम्हाला नंतर बघायलाच भेटतील. हा आदित्य मस्त पुढे गेले. हा काका आहेत आणि हा काका आहे आमचा. आणि आता आम्ही थोड्या वेळातच बंद करू आणि परत चालू करू. त्या तुम्ही बघा. हा येडाई वाजत इकडं बसली. हॅलो गाईज, हो बघू शकता.
सो काही सॉरी, पण काल मी पुढचं शूट करू नाही शकले. लग्न वगैरे झालं देवाचं आणि खूप काय काय हे झालं. मग नंतर सगळेच मिळत नव्हते, सगळे वेगळीकडे झालते. मग कोणच मिळत नव्हतं. मग फायनली सगळे मिळाले. खूप कॉल्स वगैरे लावले आणि मग सगळे वेगवेगळ्या ठिकाणी गायब झालेले. हां, मग मिळाले आणि मग तिथून पुढे आम्ही गेलो. सॉरी, पण आता शूट नाही करू शकलो ह्या काही गडबडीत. कोणाला घरी जायची घाई होती वगैरे वगैरे. सो आता आम्ही माझ्या पप्पांच्या मावशीच्या ह्याच्यात आलो आहे, रानात. आणि आता इथून आम्ही सोनके. ते पूर्ण तिथं पोचले. तिथून आम्ही सोनकेला आलो आम्ही. आणि सगळे तिथे तुम्ही पाहू शकता.